सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर आज आहे आपल्या बाप्पाचा दिवस 5वा. तर 5व्या दिवशी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असते आणि याच दिवशी गौरीसुद्धा येतात. सो हा सेम डे आम्ही पूजासुद्धा ठेवतो. तर आज सत्यनारायणाची पूजा आहे. इकडे भटजी आले आहेत. ते आता पहिला गणपतीचा अभिषेक करतील, त्यानंतर पूजेला सुरुवात होईल. सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्लॉगला. आता आपण आलो आहोत गौरी पूजनासाठी. तर हे तेरड्याची झाडं आहेत, त्यांना आपण गौरी म्हणून घरात आणतो, त्यांची पूजा केली जाते. तर हे तेरड्याचं झाड आहे, त्याच्या आधी आपण पूजा करणार, त्यांना सुपातून नेतात घरात आणि मग आपण घरात जी गौरी बसवली आहे तिची पूजा करतो. तर ही पाण्याच्या ठिकाणाहून न्यायचं असतं. तर इथे आपली विहीर आहे, त्यामुळे आपण इथून घरात नेत आहोत. तर पुढे तुम्ही असंच बघत राहा. आता इथे सई पाया पडेल आणि नैवेद्य दाखवेल, साखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिची पूजा करून मग तिला घरात नेतात. घरातसुद्धा पूजा केली जाते, पण आधी इथेसुद्धा केली जाते. उजव्या बाजूला गौरी घरात आणताना ना आपल्या तोंडात पाणी दिलं जातं. आपण पाणी ठेवायचं असतं. याच्या मागचं कारण एवढंच की गौर घरात आणेपर्यंत आपण काही बोलू नये आणि देवीचं नामस्मरण आपल्या ध्यानीमनी असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या तोंडात पाणी देतात आणि मग दाराच्या इथे आलो की ते थुकायचं असतं आणि मग परत दारात आल्यानंतर तिची पूजा करतात. पायावर पाणी टाकलं जातं, तिच्या पाय धुतले जातात आणि मग ओवाळून त्यांना घरी आणतात. घरात आणल्यानंतर जसं आपण बाप्पालासुद्धा 1 मिनिट तिथे बसवतो, त्याची पूजा करतो आणि मग परत घरात आणतो. तर हे असं इथे आधी बसवलं आहे आणि त्यानंतर आपण तिला घरात आणणार. तर गौरी ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला तिला पूर्ण घर दाखवलं जातं. तर ही पद्धत आहे, गौरीला पूर्ण घर दाखवतात आणि मग तिला घरात आणतात. गौरी घरात आल्यानंतर आपण तिची पूजा करतो. तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरली जाते. तिच्या केसात वेणी गजरा माळला जातो आणि त्यानंतर मग आपण सगळे पाया पडतो गौरींच्या. तर इकडेसुद्धा मी आता गौरीच्या गजरा घालत आहे. आमच्याकडे गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर इकडे ही भाकरी आणि माठाची भाजी आहे आणि गूळ भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो. आज रात्री आमच्याकडे जागरण होतं आणि त्याच्यासाठी इकडे तयारी चालू आहे. आज मेंदूवडा होता जागरणासाठी. तर हे काका इकडे मेंदूवडा करत आहेत आणि मस्त करत होते आणि खूप छान वास येत होता. तर आम्ही सगळीकडे बघायला आलेलो की ते कसे करत आहेत काय. आणि त्यांच्याकडे ना एक मशीन आहे मेंदूवड्याचं, त्याच्याने ते मेंदूवडा टाकत होते. तर ते सगळं बघून मलासुद्धा वाटलं की मीसुद्धा ट्राय करावं, म्हणून इकडे मी आता ते ट्राय करते. सो स्टार्टिंगला थोडं जमत नव्हतं, पण नंतर त्यांनी सांगितलं की कसं करायचं कसं नाही. सो मीसुद्धा थोडंसं ट्राय केलं आणि छान आले. तुम्हाला इथे दिसत असेल की ते छान आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा आजचा व्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही अजून बघायला भेटणार आहे इंटरेस्टिंग. सो असंच बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.